प्रभू आम्ही तुझ्या चरणात जवळ येतो प्रभू, कारण तू आमचा परमेश्वर आहे, तू आमचा राजा आहे, तू आमचा देव आहे प्रभू. तू आम्हाला निवडलेला आहे देवाप्पा. या क्षणापासून प्रभू अद्भुत रीतीने परमेश्वरा देवा तुझ्या लेकरांना स्पर्श कर, तुझ्या लेकरांना स्पर्श कर. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, यीशु तेरे बगैर और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, हो यीशु तेरे बगैर. शरण है तेरे चरण, चूमू तेरे चरण. शरण है तेरी चरण, चूमू तेरे चरण, चूमू तेरे चरण. और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, यीशु तेरे बगैर. मुझ पर रहम किया, रूप नया है दिया. मुझ पर रहम किया, रूप नया है दिया, रूप नया है दिया. और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, यीशु तेरे बगैर. और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, यीशु तेरे बगैर. खरोखर प्रभू आमचं चित्त तुझ्याकडे लागू दे, आमचं हृदय तुझ्याकडे लागू दे. आमच्यातली कमजोरी, अशक्तपणा, सर्व तुला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक. तयार कर प्रभू, तू येण्याच्या दिवसासाठी आम्हाला तयार कर. आमचं परमेश्वर हृदय तुझ्यासाठी असू दे. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा, प्रभू आपल्यामध्ये आहे आणि देवाचं वचन सांगतं की त्याची दृष्टी आमच्यावर आहे. हालेलुया. बायबल सांगतं स्तोत्रसंहिता 25 अध्यायामध्ये, काढूया आपण वचन. स्तोत्रसंहिता 25 अध्यायामध्ये ही स्तोत्रसंहिता म्हणतो की मी माझा जीव तुझ्याकडे उंच करतो. हालेलुया. स्तोत्रसंहिता लिहिणारा काय म्हणतो? मी माझा जीव तुझ्याकडे उंच करतो. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आपलं हृदय देवाकडे लावलेले आहे. स्तोत्रसंहिता 25 अध्याय, काढूया आपण वचन. हे यहोवा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. हे माझ्या देवा, तुझ्या ठाई मी भरोसा ठेवला आहे. मला लज्जित होऊ देऊ नको. माझे वैरी माझ्यावर जय उत्सव न करोत. होय, जे तुझी प्रतीक्षा करतात ते कोणीही लाजवले जाणार नाही. जे उगीच दगा धरतात, जे उगीच दगा देतात ते लाजवले जातील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बघा या ठिकाणामध्ये स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणत आहे की माझा जीव मी कुणाकडे उंचावतो? देवाकडे. कुणाकडे उंचवतो? देवाकडे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की ज्या वेळेस आपण आपला जीव जो देवाकडे उंचावतो, आपलं हृदय देवाच्या वचनांकडे लावतो, आपण देवाची उपकार स्तुती करतो, बायबल सांगतं की शत्रू आमच्यावर विजय होत नाही. प्रेज लॉर्ड. शत्रू कोण आहे? शत्रू सैतान आहे. प्रेज लॉर्ड. दुष्ट आहे. बायबल सांगतं तो गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून तो फिरत असतो. पण आम्हाला जेव्हा तो बघतो की आम्ही देवाच्या पायाजवळ बसलेलो आहोत, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत, आम्ही देवाकडे आमचं हृदय लावलेलं आहे, आम्ही देवाला आमचा आश्रय, आमचं शरणस्थान केलेलं आहे, बायबलमध्ये दिलेलं आहे का त्या ठिकाणापर्यंत तो पोचू शकत नाही.
प्रेज लॉर्ड. म्हणून बायबल काय सांगतं की जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो तो सर्व समर्थाच्या आश्रयामध्ये राहतो. कुठे राहतो? सर्व समर्थाच्या आश्रयामध्ये, त्याच्या पंखाखाली राहतो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबलमध्ये काय दिलेलं आहे की वैरी तुझ्यावर जय उत्सव करणार नाही. आणि म्हणून परमेश्वरचं वचन सांगतं की जेव्हा आज आपल्या जीवनामध्ये जरी त्रास असतील, जरी आमच्या जीवनामध्ये निराशा असेल, जरी आमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी आमच्या मर्जीप्रमाणे होत नसतील, बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वर म्हणतो की माझा क्रोध जो आहे तो क्षणभराचा आहे. काय म्हणत आहे? माझा क्रोध कसा आहे? क्षणभराचा. स्तोत्रसंहिता आपण 30व्या अध्यायामध्ये जाणार आहोत. स्तोत्रसंहिता 30व्या अध्यायामध्ये. आज तुमच्या जीवनामध्ये निराशा असेल, आज तुमच्या जीवनात त्रास असतील, आज तुमच्या जीवनात दुःख असेल, आज तुमच्या जीवनामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतील, पण बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो की माझा क्रोध क्षणभराचा आहे. अजून काढूया वचन, स्तोत्रसंहिता 30व्या अध्यायामध्ये आणि 5वं वचन. कारण त्याचा क्रोध क्षणभराचा आहे, त्याचा प्रसाद आयुष्यभर आहे. प्रेज लॉर्ड. त्यांचं रडणं कदाचित रात्रभर मुक्काम करील तरी सकाळ उत्साहच होईल. प्रेज लॉर्ड. बघा, देवाचा प्रसाद आयुष्यभरासाठी आहे. प्रेज लॉर्ड. क्रोध कसा आहे? त्याचा क्षणभरासाठी. म्हणजे आज होऊ शकतं की आमच्या जीवनामध्ये काहीच गोष्टी आमच्या मनासारख्या घडत नसतील, हो की नाही? आमच्या जीवनात निराशा असेल, आमच्या जीवनात चिंता असेल, आज आमच्या जीवनामध्ये कदाचित आम्ही म्हणत असेल देवाला की देवा, किती दिवस मी या परिस्थितीमध्ये राहू, किती दिवस माझे त्रास तू पाहणार नाही, माझं दुःख माझ्या जीवनातून तू काढणार नाही, किती दिवस माझ्या जीवनामध्ये मी अशा परिस्थितीमध्ये जगणार आहे. पण प्रभू म्हणतो की माझा प्रसाद आयुष्यभरासाठी तुझ्याकडे आहे, क्रोध माझा क्षणभरासाठी आहे. कदाचित ते देवानी आमच्याकडे आमच्या त्रासामध्ये आम्हाला सोडून दिला असेल, आमच्या निराशामध्ये आम्हाला ठेवला असेल, आमच्या परिस्थितीमध्ये, चुकीच्या परिस्थितीमध्ये आम्हाला ठेवला असेल. पण प्रभू म्हणतो की घाबरू नको, ते क्षणासाठी आहे. कसं आहे? क्षणभरासाठी आहे, पण माझा प्रसाद तुझ्या जीवनात आयुष्यभरासाठी आहे. प्रेज लॉर्ड. पुढच्या सर्व काळासाठी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवलेला असतो तेव्हा तेव्हा आम्ही नेहमी विश्वास ठेवायचा की होय, माझा देव माझी परिस्थिती बदलेल, माझा देव माझी काळजी घेईल, माझा देव माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या करेल, कारण की माझा देव माझ्या चिंता वाहतो. प्रेज लॉर्ड. काय म्हणत आहे की जरी रडणं कदाचित मुक्काम करेल. रडणं काय करेल? कदाचित मुक्काम. रात्रभर तू रडशील, रात्रभर तू निराशात राहशील, रात्रभर तू अंथरुणामध्ये तू एक एक गोष्टी आठवशील. पण प्रभू म्हणतो रात्रभर रडणं मुक्काम करेल, पण तुझी सकाळ उत्साहाची होईल. प्रेज लॉर्ड. आमची सकाळ कशी होईल? उत्साहाची होईल, आनंदाची होईल. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वर काय म्हणतो अजून? का मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. मी तुला सोडणार नाहीये, मी तुला कधी टाकणार नाहीये. म्हणून 13 वचन आपण स्तोत्रसंहिता 27 अध्याय आणि 13 वचनामध्ये, जीवितांच्या भूमीत परमेश्वरचं चांगुलपणा पाहायला मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. प्रेज लॉर्ड. ह्या जगामध्ये, ह्या लोकांमध्ये स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो की जर मी परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला विश्वास धरला नसता तर खचलो असतो. आज आमच्या जीवनामध्ये अनेकाची परिस्थिती असते, आम्हाला खचवते, हो की नाही? खचवते आम्हाला. ही परिस्थितीमुळं आम्ही निराशामध्ये जातो. आज कित्येक लोक असतं त्यांना असं वाटतं की प्रभू आम्हाला जगायची पण इच्छा नाही आहे, आहे की नाही? असं खचतो माणूस, कधी कधी निराशमध्ये होतो. पण आज देवाला धन्यवाद देऊया, कारण की आपण परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला आपण विश्वास ठेवलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं? 14 वचन, तू देवाची प्रतीक्षा कर, दृढ ऐस, तुझं हृदय धीर धरो आणि तू परमेश्वराची प्रतीक्षा कर. तू काय कर? परमेश्वराची प्रतीक्षा कर. आज तुमच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती असेल, अडीअडचणी असतील, त्रास असतील, निराशा असेल, टेन्शन असतील, अजून तुम्हाला आरोग्य मिळालं नसेल, अजून तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहत असाल का देवाचं कार्य होत नसेल, अजूनही तुम्हाला वाटत असेल की माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळालेलं नाहीये, पण देवाची प्रतीक्षा करायला शिकलं पाहिजे.
बायबल काय सांगतं की तू परमेश्वराची प्रतीक्षा कर, दृढ आहेस आणि तुझं हृदय धीर धरो, होय तू परमेश्वराची प्रतीक्षा कर. कारण बायबल सांगतं की जो कोणी त्याची प्रतीक्षा करतो तो कधीही लाजवला जाणार नाही. परमेश्वराची प्रतीक्षा करणारे कधीही लाजवले जाणार नाही. आणि म्हणून आज या वचनाद्वारे आपण एकच गोष्ट शिकत आहोत की आम्हाला देवाच्या दयेची, देवाच्या कृपेची प्रतीक्षा करायला शिकलं पाहिजे. हालेलुया. बघा बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस परमेश्वर इस्रायल लोकांना वचनदत्त भूमीमध्ये घेऊन चालला होता, कनान राष्ट्रामध्ये घेऊन चालला होता, आणि बायबल सांगतं की परमेश्वर स्वतः दिवसा त्यांच्यासाठी मेघस्तंभ बनून होता आणि रात्री अग्निस्तंभ बनून. कसा होता? दिवसा मेघस्तंभ. बघा आपल्याला हे ढग दिसतात की नाही, आहे की नाही हे ढग, आणि मग कधी कधी हे ढगमध्ये सावली येते किंवा आपण बोललो अरे आभाळ आलंय बरं का, आणि त्यावेळेस ऊन नसतं ना. कधी कधी आभाळ आलेला असं तेव्हा ऊन दिसतं का तुम्हाला? बायबल सांगतं की परमेश्वर पण जेव्हा इस्रायल लोकांना वचनदत्त भूमीमध्ये घेऊन जात होता त्यांना सावली बनला होता. प्रेज लॉर्ड. त्यांना काय बनला होता? सावली. बायबल सांगतं तो त्यांचा सावली मेघस्तंभ तो बनला होता त्यांच्यासाठी, आणि रात्री अग्निस्तंभ बनला होता. म्हणजे अग्नी त्या लोकांच्या पुढे पुढे चालत होता, अग्नी त्यांना प्रकाश देत होती, अग्नी त्यांना वाट दाखवत होती. आणि म्हणून बायबलमध्ये दिले की ज्या वेळेस त्यांना खूप तहान लागली, परमेश्वर वाट पाहत होता काही लोकांनी माझ्याकडे प्रार्थना करावी. देवाला माहित होतं यांना तहान लागली, पण देवाची इच्छा होती की यांनी प्रार्थना करावी. देवाची इच्छा होती की यांनी माझ्यावर भरोसा ठेवावा. म्हणून निर्गममध्ये आपण पाहूया, ज्यावेळेस त्यांना तहान लागली देवाने त्यांची आरोळी हाक ऐकली, देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. निर्गममध्ये आपण पाहूया 16व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे त्यांना तहान लागली. आपण काढणार आहोत निर्गम किंवा 15व्या अध्यायामध्ये आहे. निर्गम 15व्या अध्यायामध्ये इस्रायल लोकांना तहान लागली आणि त्याने देवाकडे आरोळी मारली, हाक मारली, आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने त्यांना काय सांगितलं. 15वा अध्याय आणि वचनामध्ये जाणार आहोत. 22 वचन. मोशेने इस्रायलास तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि शुराच्या रानात नेले. तेव्हा ते 3 दिवस रानात चालले आणि त्यांना पाणी मिळाले नाही. मग ते मारा येथे आले आणि तेथील पाणी कडू होते, म्हणून ते त्यांच्याने पिवेना. यावरून त्यांना मारा म्हणजे कडूपण असे नाव मिळाले. आणि मग लोक मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले, आम्ही काय प्यावे? किंवा तेव्हा त्याने देवाकडे आरोळी केली आणि देवाने त्यांना एक झाड दाखवले आणि त्याने ते पाण्यात टाकले. मग पाणी गोड झाले आणि तिथे त्याने त्यांच्याकरता विधी आणि नियम केला आणि तिथे त्यांना पारखले. देवाने त्यांना तिथं काय केलं? बघा, जरी देव त्यांच्या बरोबर रात्री वधस्तंभ मेघस्तंभ बनून अग्निस्तंभ बनून होता, जरी देव सकाळी उन्हामध्ये त्यांना मेघस्तंभ बनून होता, तरी बायबलमध्ये लिहिलंय की त्यांनी 3 दिवस ते पाण्यासाठी तहानलेले होते. विचार करा, 3 दिवस त्यांना पाणीच नव्हतं. 3 दिवस त्यांना, आणि ते चालत होते, कंटिन्यू चालत होते. त्यांचा घसा कोरडा पडला असेल. देवाने असं का करू दिलं? कारण देवाची इच्छा होती की त्यांनी पाण्यासाठी देवाला हाक मारावं. आणि बायबल सांगतं का एक ठिकाणी त्यांना पाणी लागलं. काय लागलं? पण ते पाणी पिल्यानंतर ते पाणी कसं निघालं? कडू. कसं निघालं? कडू. बघा, या ठिकाणामध्ये होऊ शकतं या लोकांनी पाणी शोधून काढलं असेल. 3 दिवस ते पाणी, जेव्हा तहान लागली, थांबा आम्ही कुठेतरी पाणी शोधतो, कुठेतरी भेटेल, इथं पुढं कुठेतरी असेल, कुठेतरी असेल. म्हणजे जेव्हा आमच्या जीवनात समस्या येतात तेव्हा आम्ही त्याचं निवारण करण्यासाठी स्वतःच पाहतो की नाही. म्हणजे आम्ही काय करतो? आम्ही ते स्वतःच सोडायला बघतो. आमच्या जीवनात चिंता असतील, निराशा असतील, त्रास असतील, आम्ही काही ना काहीतरी उपाय त्याच्यावर काढतो. आम्ही म्हणतो नाही मी काहीतरी करेल याच्यावर, मी काहीतरी असं करेल, मी काहीतरी तसं करेल. पण आम्ही छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींमध्ये देवावर अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. तू प्रतीक्षा कर, दृढ रास आज, असं देवाचं वचन सांगतं आहे की नाही. आणि देवावर पूर्ण भरोसा ठेव. प्रेज लॉर्ड. कारण की ह्या ठिकाणी बायबल सांगतं तहान लागली, पण 3 दिवस ते पाणी शोधत होते किंवा बायबल सांगतं त्यांना कडू पाणी लागलं.
आणि बायबलमध्ये दिलेलं आहे. मग त्यानंतर ते मोशे विरुद्ध कुरकुर करायला लागले की आम्ही काय प्यावे. तेव्हा त्याने देवाकडे आरोळी केली आणि देवाने त्यांना एक झाड दाखवलं. प्रेज द लॉर्ड. आरोळी करणं म्हणजे प्रार्थना करणं. काय आहे आरोळी करणं? मग ते मोशेला म्हटले, मोशे तू आम्हाला रानामध्ये आणलंस, तू आम्हाला मिस्र देशामध्ये, आम्ही जरी गुलाम होतो, आम्ही जरी फारोच्या बंधनात होतो, जरी आम्ही एखादे दास होतो, हो की नाही, पण या ठिकाणी आमचा जीव पाण्या वाचून मरत आहे. ते मोशेला तू का आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं? नाही का? कधी कधी आम्हाला असंही वाटेल, अरे आम्ही पहिल्या जीवनामध्ये होतो, बरं होतो, हो की नाही, आम्ही देवापासून अज्ञान होतो, बरं होतो, आता हे काय आहे, कोणतंच आम्ही जगामध्ये जाऊ शकत नाही, एन्जॉय करू शकत नाही, नाचू शकत नाही, देवाचे गाणे बोलू शकत नाही, पिक्चर टी व्ही बघू शकत नाही, सिरियल बघू शकत नाही, हो की नाही, आम्ही असं एन्जॉय जीवन आमच्याकडे असे काही लोक आहेत बरं का. तिथं विश्वासामध्ये आल्यानंतर त्यांना खूप टेन्शन आलं, अरे हे कसलं जीवन आहे, आम्ही जगातल्या गोष्टी कोणत्याच करू शकत नाही, नाचणं, धांगड धिंगाणा करणं, जोरात पिक्चरचे गाणं म्हणणं असं करू शकत नाही, हो ना. असं काय होतं की मग जे लोक मिसर देशामध्ये असताना त्यांना मिसर देशाची आठवण आली. जे पहिले जीवन होतं तेच बरं होतं, पाहिजे तसं जगू शकत होतं, पण आता हे काय, देव जीवनात आला, देव आम्हाला कळाला आणि देव आता म्हणतो हे करू नको, ते करू नको. प्रेज लॉर्ड. आणि असं प्रकारे बायबल सांगतं की मिसर देशातले लोक, मिसर देशातून त्यांना बाहेर काढलं. देवाकडे आमच्यासाठी बायबल सांगतं की सार्वकालिकाच्या योजना आहेत, स्वर्गातल्या राज्याच्या योजना आहेत, पण आम्हाला आनंद फक्त ह्या आयुष्यामध्ये, हे जे क्षणिक आयुष्य दिलेलं आहे, 50, 60, 70 किंवा 80 वर्षाचं आयुष्य, ह्या आम्ही त्याच्यामध्ये आनंद करायला बघतो, हो की नाही, पण देवाकडे आमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. म्हणून तो देव म्हटला की क्षणभराचा क्रोध असेल, पण माझा प्रसाद आयुष्यभरासाठी आहे. प्रेज लॉर्ड. रात्रभर तुझं रडणं असेल, पण मुक्काम करेल, पण सकाळ तुझी उत्साहाचीच होईल. आज या लोकांना 3 दिवस पाणी नव्हतं, घसा कोरडा झाला असेल, पाण्यासाठी ते इकडे तिकडे शोधत असतील, आपल्याच याने त्यांनी कष्टाने पाणी शोधून काढलं, पण ते पण कडू लागलं. म्हणजे देवाला या ठिकाणी एकच सांगायचे, तुझ्या जीवनात त्रास आहेत, तुझ्या जीवनात समस्या आहेत, तुझ्या जीवनात चिंता आहेत, सगळ्या गोष्टी तू माझ्यावर भरोसा ठेव. स्वतःच्याच इच्छेने, स्वतःच्याच मर्जीने, स्वतःच्याच बुद्धीने तू तुझ्या समस्या सोडवायला पाहू नकोस. प्रेज लॉर्ड. कारण सोडवलंच तरी तुझ्या मनासारख्या गोष्टी घडतीलच असं नाही. प्रेज लॉर्ड. आणि या ठिकाणी बायबल सांगतं की नंतर त्यांनी मोशेकडे आले, म्हणजे देवाच्या सेवकाकडे आले, म्हटले, हे मोशे, आज आम्ही किती त्रासात आहोत, तहान लागलीये, घसा कोरडा पडलाय, कशाला आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं, आम्ही तिथे फारोच्या दास्यात होतो, गुलामगिरीत होतो, तिथेच बरे होतो, इथे काय पाण्या वाचून मारायला आलंय का, तू आम्हाला घेऊन आलाय का इथं. मोशेने काय केलं, देवाकडे प्रार्थना केली. मोशेने काय केलं, देवाकडे, होऊ शकतं देवाची इच्छा होती की जेव्हा त्यांना तहान लागली त्यांनी प्रार्थना करायला पाहिजे होतं, त्यांनी नम्र व्हायला पाहिजे होतं, त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, देवा मला तुझी गरज आहे. पण या ठिकाणी बायबलमध्ये दिलेलं आहे की नंतर कुरकुर केल्यानंतर मोशेने देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने त्यांना म्हटलं, एक झाड दाखवले आणि ते पाण्यात टाकले, मग पाणी गोड झाले आणि तिथे त्यांनी त्याच्याकरता विधी आणि नियम केला. प्रेज लॉर्ड. आणि झाड टाकलं पाण्यामध्ये. काय टाकलं? ते झाड म्हणजे काय? आज वधस्तंभ हे ते झाड आहे. प्रेज लॉर्ड. जिथं प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं, आज जेव्हा ते क्रूस किंवा ते वधस्तंभ आमच्या जीवनात येतं, आमचं जीवन आशीर्वादित होतं. प्रेज लॉर्ड. जे आमचं जीवन कडूपणामध्ये चाललेलं असतं, पापामध्ये चाललेलं असतं, श्रापित झालेलं असतं, कुरकुरीमध्ये जे जीवन आमचं जगत असतं, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभ, ते झाड आमच्या जीवनात येतं, विश्वास ठेवा, आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रभू परमेश्वराने काय सांगितलं की एक झाड आहे तिथं बघ आणि ते तोड आणि पाण्यात टाक. आणि त्याच झाडावर बायबल सांगतं वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं.
आज तेच वधस्तंभ प्रभू म्हणतो की तुझ्या जीवनात घे. तुला जर तहान लागली त्या वधस्तंभाकडे पहा. त्याने तुझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याला तहान लागली कारण तुला तहान लागू नये म्हणून. प्रेज लॉर्ड. प्रभू येशूला तहान लागली होती ना वधस्तंभावर, कारण की आम्हाला तहान लागावं नाही म्हणून. आज जर बघितलं तर बायबलमध्ये दिलेलं प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलं का लाजर आणि तो धनवान मनुष्य. धनवान कुठे गेला होता? त्या अग्नीमध्ये. तिथे त्याला तहान लागली होती की नाही? तो अग्नीमध्ये गेला होता ना, तिथे त्याला तहान लागली. आणि तो लाजरकडे, त्या भिकारी लाजर जो मेल्यानंतर अब्रामाच्या कुशीमध्ये गेला. आणि तो धनवान काय म्हटला त्या लाजरकडे बघून? त्या अब्रामाला म्हटला, अब्राम हे बापा त्या लाजरला पाठव आणि माझ्या जिभेवर काय करायला सांग, थोडंसं पाणी टाकायला सांग. त्याचं बोट पाण्यामध्ये बुचकळून माझ्या जिभेवर, माझं जीभ थंड पडत नाहीये, मला इथे क्लेश मी भोगत आहे, या अग्नीमध्ये मला त्रास होत आहे, माझी घसा कोरडा पडलेला आहे. आज बायबलमध्ये दिलेलं आहे की आम्ही तिथे तहानेले होऊ नये म्हणून प्रभूने आमच्यासाठी वधस्तंभावर काय केलेलं आहे? त्याला तहान लागलेली होती, त्याचा घसा कोरडा पडला होता आणि त्याने आम्हाला काय केलेलं आहे? जो जिवंत पाण्याचा झरा जो प्रभू येशू आहे तो आमच्यासाठी त्याने मोकळा केलेला आहे. प्रेज लॉर्ड. त्या देवाने आमच्यासाठी मोकळा. म्हणून पुढे जर दिलं ना बघा 27 वचन, मग ते एलीम इथे आले, तिथं पाण्याचे झरे आणि खजुरीचे 70 झाडे होती आणि तिथे त्याने पाण्याजवळ तळ दिला. मग त्यांना काय झालं? त्यांना तिथं कसं पाण्याचे झरेच तिथे लागले त्यांना. पण ते झाड आमच्या जीवनात, जे वधस्तंभ आहे आमच्या जीवनात आम्ही घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण त्याने त्या झाडावर आमचे श्राप घेतलं, आमचं मरण घेतलं, आमच्या जखमा घेतल्या आणि आम्हाला तृप्त केलं. प्रेज लॉर्ड. आज एकच विश्वास ठेवायचा आहे. होय, आमच्या जीवनामध्ये कदाचित रडणं रात्रभर असेल, पण सकाळ आमची उत्साहाची होईल. त्या रडण्यामध्ये किंवा त्या देवाच्या क्षणभराच्या क्रोधामध्ये आम्ही कुरकुर नाही केली पाहिजे. 3 दिवसाची प्रवासामध्ये तहान लागली आहे, कुरकुर करू नका. देवाला हाक मारा, देवाकडे प्रार्थना करा. देवाकडे आमच्यासाठी मोठ्या योजना आहेत, आयुष्यभरासाठी आहेत, सार्वकालिकासाठी आहेत. प्रेज लॉर्ड. आणि तो देव एकच वाट पाहतोय, माझे लोक माझ्याकडे प्रार्थना करावी, माझ्या लोकांनी माझ्यावर भरोसा ठेवा. कारण जे त्याची प्रतीक्षा करतात, बायबलमध्ये दिलेलं आहे, ते लोक कधीही लाजवले जाणार नाही, जे लोक त्याचे प्रतीक्षा करतात. म्हणून स्तोत्रसंहिता 91 मध्ये त्यांनी काय वचन दिलेलं आहे? स्तोत्रसंहिता 91 देवाचं वचन सांगतं, त्याने माझ्यावर प्रीती केली म्हणून मी त्याला खडकावर ठेवेल. स्तोत्रसंहिता 91 अध्यायमध्ये काढूया आपण वचन. 91 अध्याय, स्तोत्रसंहिता 91 अध्यायमध्ये काढूया आपण वचन आणि 14वं वचन. माझ्यावर आपली प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन. देव काय म्हणतो? मी तुम्हाला सोडवीन. तुमच्या त्रासात, तुमच्या दुःखात, तुमच्या निराशात, तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये, होय तुम्ही रडत आहात का रात्रभर, तुमची सकाळ उत्साहाची होईल, मी तुम्हाला सोडवेन. प्रेज लॉर्ड. प्रभू काय म्हणतो? कारण तुम्ही माझ्यावर प्रीती ठेवली आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी तुम्हाला सोडवीन आणि त्याने माझे नाव जाणले आहे म्हणून मी त्याला उंचावर ठेवीन. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो तुम्ही माझं नाव जाणले म्हणून मी तुम्हाला उंचावर ठेवीन. अशा ठिकाणामध्ये जिथं सैतान तुम्हाला हात लावणार नाही, सैतान तुम्हाला ओढणार नाही. लाजर कुठं होता? अब्रामाच्या कुशीमध्ये. आणि धनवानाने वर डोळे करून पाहिले. तुमची इच्छा आहे तुम्ही उंचावर असावं? प्रेज लॉर्ड. माझी इच्छा आहे की आम्ही उंचावर असावं. म्हणून काळजी करू नका, देवाने ह्या जगातून आम्हाला निवडलेलं आहे आम्ही उंचावर असावं म्हणून. आणि पुढच्या वचनात काय दिलंय? तो मला हाक मारील आणि मी त्याला उत्तर देईल आणि संकटात मी त्याच्या जवळ असेल, मी त्याला मुक्त करील आणि त्याचा सन्मान करेल, दीर्घ आयुष्याने मी त्याला तृप्त करेल आणि माझं तारण त्याला दाखवेल. का तारण दाखवेल? कारण त्याने माझ्यावर प्रीती ठेवली आहे म्हणून, त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी त्याला उंचावर ठेवेल. ह्या वचनांद्वारे प्रभू आपल्याला एकच गोष्ट शिकवत आहे की जरी तुझ्या जीवनात त्रास आहेत, रडणं आहे, जरी माझं क्रोध क्षणभर आहे, पण माझा प्रसाद आयुष्यभरासाठी आहे. जरी रडणं रात्रभर मुक्काम केलेला आहे, पण सकाळ तुझी
उत्साहाची होणार आहे. तर आम्ही त्या आशीर्वादाकडे पाहायला शिकलो पाहिजे. आमच्या तहानेकडे नाही, तर त्या पाण्याचे झऱ्यांकडे पाहायला, कारण ते झरे प्रभू आम्हाला देणार आहे. नंतर पाण्याचे झरे त्यांना सापडले, खजुरीची झाडं त्यांना सापडली. पण त्यांनी प्रार्थना केल्यावर देव आमची परिस्थिती बदलेल, देव आम्हाला उंच करेल, देव आमची इच्छा पूर्ण करेल. आमचा संपूर्ण भरोसा फक्त देवावर असला पाहिजे. म्हणून स्तोत्रसंहिता 25 अध्यायामध्ये देव तो म्हटला, मी माझा जीव परमेश्वराकडे उंच केलेला आहे. प्रेज लॉर्ड. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. आमचा जीव आम्ही देवाकडे उंच केलेला आहे. तो परमेश्वर आमच्या जवळ आहे. तो म्हटला, मी तुम्हाला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन, कारण तू माझं नाव जाणलेलं आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू जीसस. तुझे उपकार मानतो, तुला उंच करतो, धन्यवाद म्हणतो, धन्यवाद म्हणतो प्रभू. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद दे बाप्पा. सर्व स्तुती तुला, सर्व महिमा तुला, सर्व प्रशंसा तुला. देवा इथं प्रत्येकाला स्पर्श कर, देवा इथं प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रत्येकाच्या निराशा, जसं तू इस्रायल लोकांना परमेश्वरा, ओ त्यांना तहान लागली, त्यांचा घसा कोरडा पडला आणि ते कुरकुर करू लागले, पण मोशेने जसं त्यांच्यासाठी प्रार्थना केली प्रभू, ओ देवप्पा तू त्यांना, ओ त्यांची प्रार्थना ऐकली प्रभू, तू त्यांची तहान भागवली प्रभू. आज तुझ्या लेकरांच्या जीवनात कार्य कर, तुझ्या लेकरांच्या जीवनात कार्य कर प्रभू. तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण कर प्रभू. ती उत्साहाची सकाळ त्यांच्या जीवनात आम्ही स्वीकारतो प्रभू. तुझा प्रसाद जो आयुष्यभराचा आहे यांच्या जीवनात आम्ही स्वीकारतो प्रभू. जे कोणी पाहत आहे त्यांना स्पर्श कर, जे आजारी आहेत ते बरे केले जाऊ दे, जे सैतानामध्ये बंधनामध्ये आहेत देवा ते येशूच्या नावात मोकळे केले जाऊ दे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. हे मेरे परमात्मा, मेरी आत्मा पुकारे, मुझको आवाज देना, मुझको आवाज देना. हे दुनिया की सृजन हारे, हो मुझको आवाज देना. हे दुनिया की सृजन हारे, हो तन्हाइयों में आहे भरता हूँ, जिंदा लाश यूं लगता हूँ. तन्हाइयों में आहे भरता हूँ, जिंदा लाश यूं लगता हूँ. मैं हूँ तेरा दीवाना, ये नैना प्यासी तुम्हारी, मुझको आवाज देना. हे दुनिया के सुरजान हारे. खरोखर प्रभू आज तुझ्या लेकरांची हाक आई, तुझ्या लेकरांच्या प्रार्थना ऐक प्रभू. तुझ्या लेकरांच्या जीवनात कार्य कर प्रभू. तुझी उत्साहाची सकाळी ते प्रत्येकाच्या जीवनात आम्ही स्वीकारतो प्रभू. तो आयुष्यभराचा प्रसाद प्रत्येकाच्या जीवनात आम्ही स्वीकारतो प्रभू. तुझ्या लेकर या समय प्रभू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने आशीर्वादित कर. धन्यवाद येशू. तुझा आत्मा प्रत्येकाच्या जीवनात कार्य करो प्रभू. पवित्र आत्मा स्पर्श कर. तुझ्या लेकरांच्या जीवनात, त्यांच्या घरात तुझी शांती, तुझी दया, तुझी कृपा आम्ही स्वीकारतो प्रभू. येशू तू आशीर्वादित कर प्रभू. प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद देवा, धन्यवाद प्रभू. इथे येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह.